हे अधिकारी घर सोडतायत आणि जायचं कुठे हे सांगतायत आम्हाला ट्रान्झिट स्कॅन मध्ये जा आणि पेपर मागितलं त्यांच्याकडे ट्रान्झिट स्कॅनचे पेपर नाहीये. कालपर्यंत सांगितलेलं ही बाजूची इमारत आहे शिवकृपा बनलेली ह्याच्यामध्ये खोली देणारे आम्ही जायला रेडी होतो. आता ते लोक येऊन सांगतायत पलटून की नाही आम्ही असं सांगितलेलं नाहीये. माझं कुठे आता होता आम्ही असं बोललो नाही. थोड्या वेळापूर्वी 6 लोकांसमोर एक बोलतात नंतर इथे येऊन एक बोलायचं. हे काय हे पैसे खाऊन आलेत का हे लोक? मग तुम्ही सरकारचे जे गळ्यात गडे हे घालून फिरतात ना पट्टे आम्ही सरकारचे अधिकारी आहोत तर तुम्ही कोणासाठी काम करतात? सरकारचे अधिकारी म्हणजे तुम्ही नागरिकांचे नोकर आहात. नोकर तुमचा बसलेला मुख्यमंत्री पण सगळे नागरिकांचे नोकर आहेत. तुम्ही चालवलीत ना तुमची दादागिरी हे बरोबर नाहीये. तुमची मुलं बाळा बसली आहेत एसी मध्ये लाखाचे तुमच्या हातात फोन आहे घड्याळ आहे तुम्ही मस्त राहतायत मरतोय आम्ही मध्ये. आम्ही सामान्य नागरिक आहे. आम्ही काय करायचं? कुठून भरायचं? सगळं घर नाही पैसे नाही. ऍडमिशन कशी करायची? शिक्षण कसं करायचं? ह्यांना हे लोक देणार आहेत त्यांच्या घरात नेणार आहेत का हे लोक आम्हाला पैसे देणार आहेत? घेऊन जातात सगळं. एकनाथ शिंदे साहेब सध्या या पदावर आहे म्हणजे यांचं खातं आहे त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं आहे तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती आहे. हे जे काही इनलिगली चाललंय हे तुम्ही थांबवा. पहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये काय आहे बिल्डरचा सगळं बॅकग्राऊंड शोधा. किती वर्ष काय चाललंय? ही जी बिल्डिंग ट्रान्झिट स्कॅन म्हणून सांगतायत ती आहे का? ही शिवकृपा इमारतीचा 7 मजल्यांचा हे असताना 8वा मजला आला कुठून? कितीचा तरी एरिया आय डोंट नो बट तिकडची लोक इथे घुसलेत. हा 19 खोल्या खाली आहे असं बिल्डर सांगतायत आणि आता आम्हाला सांगतात की नाही इथे खोल्या नाही देऊ शकत ट्रान्झिट स्कॅन मध्ये जावा. दोघं राहतो खाली वर कसे राहणार तुमच्या त्या एवढ्याशा ट्रान्झिट स्कॅन मध्ये? माझं नाव संचिता संजय हळदणकर आहे. हे आमचं घर आहे. हे घर माझ्या आजीच्या नावावर आहे ते आता माझ्या काकांच्या नावावर आहे. माझे काका 70 वर्षाचे आहे. हे जे कोणी SRA चे अधिकारी आहेत सावंत त्यांचं काही नाव आहे हे येऊन घर तोडताय. मी यांना 12वी दिले. हे काय चाललंय घरामध्ये? ऍडमिशनची वेळ आहे. आमचे ऍडमिशन करायचे का ह्यांचे तमाशे बघत बसायचे? ही माझी काकी आहे. हिचं वरती घरामध्ये माझे काका काकी दोघंही नव्हते कामाला गेलेले. ह्यांनी टाळा तोडून घरात घुसलेत.